आम्ही कुठलंही काम 100%च करतो. ज्यावेळी शरद पवारांची पार्टीचं विभाजन करण्याचं काम अजित पवारांनी केलं तर मी विकासासाठी चाललो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आज योगायोगानं अजित पवार हे अर्थमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राज्याच्या विकासाचे जे 3-13 झालेले आहेत, पूर्ण गड्डायुक्त महाराष्ट्र, गड्डामुक्त नाही. ग्रामीण भागात असेल, स्टेट हायवे असेल, सगळ्या रस्त्यांवर गड्डे पडलेले आहेत. विकास अजित पवारांचा झाला असेल असं आपण मान्य करू, पण त्याच्यापेक्षा मला ह्या काका पुतण्याच्या भांडणापेक्षा काँग्रेसला महत्त्वाची भूमिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्या ओला दुष्काळामुळे पूर्ण शेतकरी बर्बाद झालेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जे वाचलेलं पीक आहे त्याला रोग लागलेला आहे, सरकार त्याच्यावर गंभीर नाही आहे आणि एकीकडे बेरोजगारी, महागाई हे सगळे प्रश्न असताना या पद्धतीची फटकेबाजी करून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा ज्या विकासाच्या नावाने तुम्ही तिथं गेला होता तर विकास स्वतःचा या राज्याच्या जनतेचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होता. भाजपच्या बैठक आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आज आमची पण बैठक आहे मुंबईमध्ये. आमचे प्रभारी रमेश चन्नीथला आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आज आमची पण बैठक आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांच्या आमच्या पण बैठका सुरू झालेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढेल. राज ठाकरे जर समजा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय असणार आहे? तुम्ही एकत्र लढणार आहात की दोन्ही ठाकरे बंधूंसोबत लढणार आहे? बघा, या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स, नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर. आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल. काँग्रेसची बैठक आहे, मी त्यालाच चाललो. काय बैठकीत हे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बद्दलची चर्चा आहे. पॉलिटिकल अफेअर्सची मीटिंग आज आहे आणि राजकीय ज्या घडामोडी महाराष्ट्रात झालेल्या आहेत त्याच्यावरची चर्चा आहे. प्रतापराव जगताप यांना नोटीस बजावलेली आहे राष्ट्रवादीनं. ते म्हटले होते की फक्त मुस्लिमांकडून घेऊ नका, हिंदूकडूनच घ्या दिवाळीची खरेदी. असं आहे, आता राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पवारांची, या पार्टी आता ही सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही आहे. त्याच्यामुळे ही आता भाजपबरोबर गेल्यामुळे तिचं पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे ती शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पार्टीची आता स्पष्ट झालेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.